करतो, पण त्याचा इंटरेस्ट एमबीबीएस मध्ये असल्यामुळे तो बीईचा अभ्यास पाहिजे त्या प्रमाणात करू शकत नाही आणि नाईलाजाने त्याला पाहिजे त्या प्रमाणात मार्क्स येत नाही, त्याचं नॉलेज वाढत नाही आणि तो ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जातो त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन होत नाही आणि मग तो ना एमबीबीएस करू शकतो ना बीई चांगल्या प्रकारे करतो, म्हणून तो कुठेतरी तिसऱ्या ठिकाणी ऍडमिशन घेतो आणि ज्या ठिकाणी त्याला इंटरेस्ट नसतो त्या ठिकाणी तो जॉब करण्याचा प्रयत्न करतो किंवा जॉब करतो आणि नाईलाजाने आपले दिवस काढतो आणि काय होतं, अशा पद्धतीमुळे त्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये पैसा मिळत नाही आणि नाईलाजाने तो बेरोजगार होतो। बघा, आपल्या पात्रतेपेक्षा कमी पैसा मिळणं हे देखील बेरोजगारी आहे। तुमची जेवढी पात्रता आहे तेवढे जर तुम्हाला पैसे मिळत नसतील तर याचा अर्थ तुम्ही बेरोजगारच आहे, हे लक्षात घ्या। मग असं का होतं? याचं कारण असं आहे की आपल्याकडे काय झालं, बऱ्याचशा प्रमाणामध्ये कॉलेज